आपल्यासोबत बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब आहेत। सर, उद्या बीडला तुम्ही जाणार आहात, तिथला चार्ज घेणार आहात, पण मोठं आव्हान तुमच्यापुढे असणार आहे। खास करून मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे की बीड कसं शांत होईल, जी बीडचं नाव बिहार झालेलं आहे तो कसं बदलण्यात येईल, आणि खास करून मस्साजोगचं जे प्रकरण आहे ते कसं हाताळणार आहात। शासनाने मला पोलीस अधीक्षक बीड म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे। तो मी तिथे जाऊन बीड जिल्ह्याचा अभ्यास करणार सर्वप्रथम जाऊन, आणि मी एन्श्योर करणार की आपला लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम आणि आपला जो कायदा आहे तर त्या जिल्ह्यामध्ये ते कायदा राहायला पाहिजे, आणि आपला जो लॉ अँड ऑर्डर आहे ते मेंटेन राहायला पाहिजे। आणि हे जो गुन्हा घडलेला आहे सध्या ज्याचे जो न्यूजमध्ये व्हायरल आहे त्यामध्ये कायद्याप्रमाणे जे काय कठोर त्यामध्ये ॲक्शन होऊ शकते ते पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही ते ॲक्शन घेणार, आणि उरलेले जेवढे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करणार। सर, मस्साजोगचं प्रकरण आहे, परंतु त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत असं म्हटलं की अधिवेशनात की त्या ठिकाणी भूमाफिया, वाळू माफिया, गुंडागर्दी ही खूप वाढलेली आहे। कसं तुम्ही त्याकडे बघणार, कसं आटोक्यात आणणार? आता मला थोडासा वेळ पाहिजे, तर आता चार्ज घेतल्यानंतर बीडचा एकदा पूर्ण अभ्यास केल्यानंतर मी त्याच्यावर तुम्हाला डिटेलमध्ये उत्तर देऊ शकतो। सध्या माझा जो एक ओपिनियन आहे, सध्या माझा जो एक स्टँड आहे ते आहे की तिथे जाऊन लॉ अँड ऑर्डर आणि आपला कानूनची जो इक्वल भूमिका आहे ते मला बजवायचे आहे। आणि सगळे लोकांसाठी पोलीस आहे, तो बीड पोलीस जनतासाठी आहे। तो जे काय त्यांचे अडीअडचणी असेल त्याला आम्ही सॉल्व करणार, आणि कानूनचं तिथे इम्प्लिमेंटेशन आम्ही करणार। तो हे जे तुम्ही जे काय इश्यू सांगत आहे हळूहळू ते सगळे इश्यू मी सॉल्व करणार। तुमचं नाव जेव्हा पुढे आलं की बीडचे पोलीस अधीक्षक तुम्ही असताल, त्यावेळेस सगळीकडून तुमच्या नावाचं स्वागत झालं की तुम्ही डॅशिंग आहात, कारवाई करायला मागे पुढे पाहत नाहीत। बीडच्या जनतेला खरा न्याय तुमच्याकडून मिळणार आहे। आता हे सगळे लोकांचा जो ओपिनियन आहे माझ्या बाबतीत, मी माझा 100% प्रयास राहणार त्याच्यामध्ये की बीड पोलीसला, बीडची जनताला 100% पोलिसांची पोलिसिंग मिळेल, आणि आपला जो एक बीडचं नाम आहे त्यामध्ये सुधारणा होईल। आणि माझं असं मत आहे की सगळे लोकांनी मिळून काम केले, पोलिसांनी चांगलं काम केले, प्रशासनाने चांगलं काम, आणि लोकांनी सहयोग दिले तर नक्की आपण बीडचं नाम सुधारून चांगलं त्याला करू। नक्कीच हे होते बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत। बीडचं जे बिहार नाव झालं आहे ते बदलण्याचा पोलीस नक्कीच प्रयत्न करीन, आणि बीडच्या जनतेला जे हवं आहे, जे त्यांना न्याय हवा आहे तो देण्याचा प्रयत्न ते करणार असं त्यांनी TV9शी बोलताना सांगितलं आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।